नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत राज्यसेवा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि याच्यामध्ये जो वैकल्पिक विषय आहे, जो ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे, तो कसा टाकायचा, कोणता टाकल्यावरती फायदा होईल त्याचा, या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतरनं हे तुम्हाला विषय बदलता येतात का शेवटी? आता सोबत काय होतं, की विद्यार्थी काय करतात, की फॉर्म भरताना भरून देतात असे. नंतरनं त्यांना बदलायची इच्छा होते. पण ते बदलता येतात का याची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. त्याच्यानंतरनं याचं महत्त्व काय असणार आहे ते सांगेन मी तुम्हाला. आता बघा लक्षात ठेवा, की पहिलं तर मी तुम्हाला याच्यानुसार सांगेन, की स्कीमनुसार सांगेन. तर बघा जी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा राज्यसेवेच्या बाबतीत जर बघितलं आपण पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा च्या बाबतीत सांगेल मी आता इथं ओके 3 टप्पे असणार आहेत. पहिलं तुमची प्री असेल, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असेल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असणार आहे. तर बघा मी सांगत आहे आता. तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बघा पूर्व परीक्षेमध्ये 400 गुण असते. 200 गुण पेपर 1 साठी जो की कंपल्सरी पेपर आहे. पेपर 2 दुसरा ऑप्शनल असतो हा. बघा लक्षात घ्या, की ऑप्शनल म्हणजे काय असतो, की हा फक्त तुम्हाला क्वालिफाइंग नेचरचा असतो. याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं असतं सेकंड पेपरमध्ये. सेकंड पेपरमध्ये क्वालिफाय करायचं. पहिल्यामध्ये तुम्हाला हे बघा आणि जे काही मार्क तुमचे ग्राह्य धरले असतात, या 200 पैकी तुमचे मार्क ग्राह्य धरले जातात. इथं बघा इथं तुमचा टोटल 2 तास असतं सकाळी आणि दुपारी 2 तास असणार आहे. त्याच्यानंतरनं बघा पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरपैकी पेपर 1 चे गुण, पेपर 2 चे गुण जे क्वालिफाइंग नेचरचे असतील, तुम्हाला 33% मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे बघा 200 पैकी 33 म्हणजे 66 गुण तुम्हाला तिथे घ्यायचे आहेत. तरच तुमचा पेपर तुम्ही काय कराल, की पेपर फर्स्टमध्ये चांगले गुण असाल तर तुम्ही क्वालिफाय व्हाल. आणि पेपर 1 च्या गुणांमध्ये च्या आधारे तुम्हाला काय करेल, की कट ऑफ डिसाईड केलं जातं. हे तर तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतरनं 1/4 निगेटिव्ह मार्किंग हे असणार आहे तुम्हाला. आता हे झाल्यानंतर ना बघा, पुढे जो येतो तो ऑप्शनल सब्जेक्टची इथे येतात. ओके. ऑप्शनल सब्जेक्टची इथे येतात. जो की तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि ऑप्शनल पेपर 2 हा येतो मेंसच्या दरम्यान येतो. आता लक्षात घ्या. आता तत्पूर्वी एक छोटीशी तुम्हाला माहिती आहे ती ऐकून घ्या. तर एम-पी-एस-सी वाला तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅचेस घेऊन आलेले आहेत. ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस भेटतील, लाईव्ह रेकॉर्डेड क्लासेस भेटणार आहे. त्याच्यानंतर टेस्ट सीरीज भेटतील. एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे. तुम्ही बघू शकता एक्सपिरियन्स फॅकल्टी असणार आहे याच्यामध्ये. पी-वाय-क्यू असणार आहे. त्याच्यानंतरनं डेली प्रॅक्टिस पेपर्स असणार आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता, की मासिक चालू घडून जे हे असतात चल्ला-घडामोडी ते तुम्हाला दिले जातात. तर ही जी बॅच असणार आहे, ही नायक बॅच आहे. एम-पी-एस-सी कंबाईन 2025 साठी फाउंडेशन बॅच असेल ही. याची प्राईस ॲक्चुअली जी 5,999 जेवढी होती त्याला कमी करून किती केलेली आहे मी 2,999 आहे. आणि तुम्ही जर SO1000 हा माझा कुपन कोड आहे तो यूज केल्यानंतर तुम्हाला 1,000 पर्यंत तुम्हाला अजून ऑफ भेटेल. तर लवकरात लवकर ही पहिली बॅच जॉइन करा. त्याच्यानंतर दुसरं अजून आहे, की एम-पी-एस-सी फाउंडेशनची तयारी करायची असेल तर सर्वोत्तम बॅच एक असणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एम-पी-एस-सी राज्यसेवा 25 जी फाउंडेशन बॅच असेल याच्यामध्ये बघा नवीन जे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार हे होणार आहे त्याच्यानुसार असेल ती हे इंग्लिश, मराठी अशा 2 भाषेत शिकवले जाणारे अनुभवी फॅकल्टी असणार आहेत. डेली नोट्स दिल्या जातील. त्याच्यानंतरनं डेली सराव पेपर होणार आहे. त्याच्यानंतर दैनिक मुख्य सराव होणार आहे तुमचा. ओके. त्याच्यानंतरनं तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्सच्या टेस्ट सीरीज राहणार आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडी राहतील. त्याच्यानंतर उजळणी पुस्तके राहणार आहेत तुम्हाला आणि पी-वाय-क्यू सेशन राहणार आहे आणि डाउट इंजेक्शन. ही राहणार आहे 5,999. तुम्ही जर एस-एस-ओ 1000 हा कुपन कोड यूज केला, तर तुम्हाला काय करणार, की परत 1,000 पर्यंत तुम्हाला ऑफ भेटेल. त्याच्यानंतर अजून बॅच आहे ती आहे युनिटी बॅच असणार आहे. ही आहे राज्यसेवा 2025 इंटिग्रेटेड बॅच. त्याच्यामध्ये बघा, की जे मुलं राज्यसेवा पूर्व परीक्षेची प्लस मुख्य परीक्षेची तयारी करू शकतात त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस असतील. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा टेस्ट सीरीज असतील. त्याच्यानंतरनं दैनिक सराव प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षेच्या लेखनाचा सराव होणार आहे. मासिक चालू घडामोडी होतील. रिव्हिजन बुकलेट होणार आहे. डाउट इंजिन, पी-वाय-क्यू विश्लेषण होणार आहे. ही आहे 4,999 ची बॅच. जर तुम्ही एस-एस-ओ 1000 हा कूपन कोड यूज केला तर तुम्हाला ₹1000 पर्यंत ऑफ भेटू शकेल. त्याच्यानंतर आक्रोश 2.0 ही बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये राज्यसेवा, वनसेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षेसाठी बॅच असेल. लाईव्ह रेकॉर्डेड क्लास असतील. पी-वाय-क्यू वरती विशेष भर असेल. टेस्ट सीरीज असणार आहे. चालू घडामोडी, डाउट इंजिन आणि उजळणी पुस्तिका असेल. ही आहे 2,999 ची बॅच. एस-एस-ओ 1000 हा जर कूपन कोड यूज केला तर तुम्हाला ₹1000 पर्यंत ऑफ भेटेल. त्याच्यानंतरनं मुख्य ही बॅच असणार आहे जी की एम-पी-एस-सी कंबाईन 2024 साठी असणार आहे ही बॅच.
मुख्य ही 999 ची बॅच असणार आहे आणि तसंच तुम्हाला रा हे साठी मुख्य राज्यसेवासाठी ही बॅच असणार आहे. मुख्य परीक्षा 2024 साठी ही राज्यसेवा 2024 ची बॅच एस-एस-सी 1000 कोड यूज करा. ही 99 च्या दोन्ही बॅच आहेत ते 999 च्या असणार आहेत. बघा 999 च्या बॅच आहेत आणि एस-एस-सी 1000 कुपन कोड यूज केलं तर ₹1000 पर्यंत तुम्हाला ऑफ भेटून जाईल. आता आपण जाऊयात पुढच्या विषयाकडे आपल्या. तर बघा पहिल्या याच्यावरती तुम्हाला जर ज्यावेळेस तुमचे हे मार्क कॅल्क्युलेट केले जातात, तर तुमच्या पूर्व परीक्षेचे मार्क पकडले जात नाहीत. लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचे तुम्हाला काय करतात, की मार्क पकडले जात नाहीत क्वालिफिकेशनसाठी. आता तुम्ही म्हणजे ज्यावेळेस हे बनवते त्यावेळेस, आता त्याच्यामध्ये बघा पेपर 1 म्हणजे लँग्वेज पेपर 1, पेपर 2 असणार आहे. पहिले मराठी असेल, दुसरे इंग्लिश असणार आहे. 300 गुणांचा पेपर असतो हा. तुम्हाला 25% गुण हा क्वालिफायिंग नेचरचे असतात. लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्हला असते 25% क्वालिफायिंग नेचरचे तुम्हाला असते याच्यामध्ये. आता तुम्ही लक्षात घ्या, की तुम्हाला सांगतो मी, की ॲक्चुअली जे हे होतं ज्यावेळेस तुमची हे येते फायनल मार्क लिस्ट बघते. त्याच्यामध्ये बघा, की म्हणजे प्रीचे बी मार्क नाही पडत. पेपर 1, पेपर 2 चे मार्क नाही पकडणार आहेत. त्याच्यानंतर ना तुम्ही बघा पेपर क्रमांक 3 ते 7 ओके. ओके. आता इथं जर तुम्ही बघाल पेपर क्रमांक 3 इथून. तर 3 ते 7 जर बघा तुम्ही आणि 8वा एक ऑप्शनल सब्जेक्ट. ओके. 8वा इथे तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट. याचेच मार्क काय करतात, की पकडले जातात तुमचे. ओके. याचेच तुमचे मार्क काय करतात, की फायनल याच्यासाठी पकडले जातात. बाकीच्यावरती तुमची लिस्ट बनणार नाही. लक्षात घ्या. ओके. बाकीसाठी लिस्ट बनली जात नाही. त्याच्यावरती तुमचे मार्क हे पकडले जातात. तर आता ऑप्शनल सब्जेक्ट असा चूज करायचा तुम्ही. आता ऑप्शन घेऊन बघा इथे. ओके. इथं हे तुमचे सब्जेक्ट दिलेले आहेत. मुख्य परीक्षेच्या. 1 मिनिट. ठीक आहे. याच याच्यावरती तुमचं काय होतं, की त्या पेपरवरती तुमचे मार्क पकडले जातात फायनल तुमचे. 8 म्हणजे 9 पर्यंत जो काय असतं ते. आता अ, 1 मिनिट अजून त्यांनी इथं दिलेलं आहे. ऑप्टिंग आउटसाठी दिलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सब्जेक्ट सांगतो मी. आता इथे जर जा तुम्ही राज्यसेवेसाठी बघा, स्टेट सर्व्हिसेससाठी हे सब्जेक्ट्स आहेत. ॲग्रीकल्चरल हसबंडरी, त्याच्यानंतरनं एंथ्रोप्रेन्योलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉमर्स, अकाउंटन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, जिओग्राफी, हिस्ट्री, लॉ, मॅनेजमेंट, मराठी लँग्वेज, लिटरेचर सॉरी, मॅथेमॅटिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, सायकॉलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, सोशिओलॉजी आणि स्टॅटिस्टिकल आणि झूलॉजी. आता बघा, की तुम्ही आता इथं जर सिलेबस जर बघितला आपण राज्यसेवा जर तुम्ही आपण सिलेबसकडे गेलो. स्टेट सर्व्हिसेस ओके. हे आहे रिवाइज सिलेबस. ओरिजिनम आहे. स्टेट सर्व्हिसेस रिवाइज पॅटर्न क्वेश्चन. ओके. याचा प्रत्येकाचा सिलेबस दिलेला आहे मी. रिवाइज सिलेबस इथे दिसत आहे. बघा सिलेबस जो चूज करायचा असतो तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट असा चूज करा, की त्याने काय होईल, की तुम्हाला प्रीमध्ये आणि मेन्समध्ये त्याचा तुम्हाला फायदा होणार. असं नको, की तुम्ही आता वेगळं तुम्ही याच्यासाठी आता हे बघा, आता इथं की करंट स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पोर्टन्ससाठी तुम्हाला करंट अफेअर्स येत असते. ओके. कॉम्प्रिहेन्शन झालं. आता इथं तुम्हाला पेपरचे सिलेबस दिलेले आहे. आता याच्यात पेपरचे सिलेबस हे करताना म्हणजे असाच सब्जेक्ट चूज करा तुम्ही.
की ज्याने तुम्हाला तुमचं पहिलं तर स्ट्राँग पाहिजे. आता हे तुम्ही जर हिस्ट्री जर तुम्ही हे केलं, तर ऑब्व्हियस तुम्हाला हिस्ट्री जे आहे, ते तुम्हाला कंपल्सरी सगळीकडे लागतं. हिस्ट्री जे आहे लक्षात घ्या, की तुम्ही प्रीमध्ये यूज होईल. मेन्समध्ये तुम्हाला हिस्ट्रीसाठी हा आहे. जनरल स्टडीचं तुम्ही इथे बघा तर काय होतं, की तुम्हाला इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्टॉरिकल, जिओग्राफी अँड वर्ल्ड सोशिओलॉजिकल अँड वेटेज टू द महाराष्ट्र. वेटेज टू महाराष्ट्र असेल 250 मार्काचा पेपर असणार आहे. इथेही तुम्हाला फायदा होईल हिस्ट्रीचा. त्याच्यानंतर ना तुम्ही जर इथे जाल, ओके. आता तुम्ही आता इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल, तर काय करा, की नॉर्मली आता इंजिनिअरिंग आता स्टेट सर्व्हिसेससाठी सांगत आहे मी किंवा इंजिनिअरिंग आता प्रत्येक तुम्ही इंजिनिअरिंगसाठी भरले असेल, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी भरला असेल, तर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट चूज करा ऑप्शनलमध्ये. ओके. इलेक्ट्रिकल इंजिनिअर असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअर. आता तुम्ही काही विद्यार्थी जिओग्राफी करतात. जिओग्राफी केला तर कसं होतं, की त्याचा तुम्हाला दोन्हीकडे फायदा होईल. जिओलॉजी सिव्हिलचे विद्यार्थी असतील जिओलॉजी घेतील, हिस्ट्री तर हिस्ट्री घेतील, लॉ तर लॉ घेतील काही विद्यार्थी असतील, मॅनेजमेंटचे घेतील. लिटरेचर घेतल्यावर तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. ओके. लिटरेचर तुम्ही जर असेल तर लिटरेचर फायदा होईल त्याचा कारण कारण तुम्हाला निबंधाचा पेपर असेल आणि पेपर 1 जो आहे मेन्ससाठी तोही तिथे तुम्हाला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा पण खूप चांगला आहे. तर इथेही तुम्ही काय करू शकता, की घेऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला खूप फायदा होणार आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये तुम्ही कारण तुम्ही पब्लिक ॲडमिनिस्ट्रेटर घेताय, तिथेही फायदा होईल. स्टॅटिस्टिकल ऑलरेडी तुम्हाला प्री आणि मेन्समध्ये असतो, तर स्टॅटिस्टिकही घेऊ शकता. सोशिओलॉजी तसंच आहे. तर तुम्ही तुमचा जो स्ट्राँग मुद्दा आहे तो घ्यायचा विचारायचा आणि असा सब्जेक्ट यूज करा, की ज्याचा तुम्हाला प्री आणि मेन्समध्ये फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करा, की तुमचे सब्जेक्ट जो आहे, वैकल्पिक सब्जेक्ट जो आहे तो चूज करा आणि हा सब्जेक्ट जो असतो तो करा लक्षात घ्या, की तुम्हाला चेंज करता येत नाही. लक्षात घ्या चेंज करता येत नाही. तुम्हाला एकदा फायनल केला तर तोच शेवटपर्यंत असतो. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.